आपल्यापैकी कित्येकांना कदाचित ही बाब माहीत नाही की गणेश चतुर्थी जी यावेळी 7 ऑगस्टला आहे, या दिवशी चंद्राच्या दर्शनाने कलंक लागतो, खोटा आरोप लागू शकतो, बदनामीचा सामना करावा लागू शकतो. आता नाही तर 12 महिन्यांच्या आत ही घटना घडल्याशिवाय राहतच नाही. समजा जर चुकून दर्शन झालंच तर कोणते उपाय आपण करू शकतो जाणून घेऊया. पहिला उपाय, स्यमंतक मणीची चोरीची कथा वाचावी. भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी चंद्र पाहिला होता आणि त्यांच्यावर स्यमंतक मणीच्या चोरीचा खोटा आरोप लागला. याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. दुसरा उपाय आहे ब्रह्मवैवर्त पुराणाचा एक श्लोक, सिंह प्रसेनमवधीत सिंहो जांबवता हतः सुकुमारक मा रोदिस्तव येष स्यमंतकः. या श्लोकाचा 21, 54 किंवा 108 वेळा जप करून पवित्र केलेलं पाणी प्यायल्यानेही कलंकाचा प्रभाव कमी होऊन जातो. तिसरा उपाय आहे तृतीया, म्हणजे 25 ऑगस्टचा चंद्र अगोदरच पाहून घेणं आणि निष्काळजीपणे किंवा बेसावधपणे चतुर्थीला दिसलाच तर पंचमी म्हणजे 28 ऑगस्टलाही पाहिला तरीही त्याचा प्रभाव कमी होऊन जाईल. बदनामी जोरदार नाही होणार, थोडीफार होईल. आणि हो, चंद्रास्त 26 ऑगस्टला रात्री 9:06 आणि 27 ऑगस्टला रात्री 9:38 होईल. दोन्ही दिवशी चंद्राचं दर्शन चुकूनही करू नका. तसं तर इथे सांगितलेली वेळ द्वारका, गुजरातची आहे, ज्या ठिकाणी चंद्रास्त भारतात सर्वात उशिरा होईल.